वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ नॉर्मल होईल कारण आत्ताशी मी उठलो आहे, थोडंसं फ्रेश झालो आहे, चहा पिला आणि आता ॲक्च्युली माझा फोन फुल भरलेला आहे आणि तो बेकार हँग होतो आहे. तर मग आता मला तो फॉर्मॅट मारायचा आहे, जागा नाही खाली करायची आहे. जेवढा मला इम्पॉर्टंट डाटा आहे तेवढा मी काढून घेणार आणि डायरेक्ट फॉर्मॅट मारणार आहे मी. तर आता ही बघा त्याचीच प्रोसेस चालू आहे आणि फॉर्मॅट मारला म्हणजे कसं परत नवीन सारखा फोन होतो. जनरली माझं असं मत आहे की वर्षातून एकदा तरी माणसाने फॉर्मॅट केला पाहिजे फोन. जनरली सर्वजण 3 ते 4 वर्ष यूज करतात, एक ॲव्हरेज फोन 3-1 वर्ष यूज करतात मोस्टली. तर वर्षातून एकदा जरी फॉर्मॅट मारला ना तरी तो नव्यासारखा होतो आणि मग माझ्या मते जास्त हँग वगैरे होत नाही. आणि जो अनावश्यक जो कचरा असतो आपल्या फोनमधला, जे आपल्याला वाटतं की हे आपल्याला लागेल, इम्पॉर्टंट आहे, पण आपण ते कधीच उघडून बघत नाही, त्या गोष्टी इनडायरेक्टली आपल्याकडून डिलीट केल्या जातात. अशा आपल्याकडून त्या डिलीट होत नाही. मग त्याच्यामुळे डायरेक्ट फॉर्मॅट केलं म्हणजे कसं त्या डायरेक्ट डिलीट होऊन जातात. जी गोष्ट आपल्या हातून सुटत नाही ना ती इनडायरेक्टली सोडून द्यावी, डायरेक्ट डिलीट करून फॉर्मॅट करून, म्हणजे ती गोष्ट आपल्याकडून सुटली जाते बरोबर. त्यासाठी मग मी सोपा उपाय फॉर्मॅट करायचा. जेवढा इम्पॉर्टंट फक्त कॅमेऱ्यातले फोटो वगैरे काढून घेणार, बाकी डायरेक्ट सगळं उडून टाकणार. म्हणजे आपले व्हॉट्सअप इमेजेस, इंस्टाग्राम या किंवा यूट्यूबचे काही व्हिडिओ असतील, असं जे ज्ञान देणारे व्हिडिओ असतात ते सगळं उडून टाकायचे. काही नसतं, खूप ज्ञान देऊन काही लक्षात राहत नाही. तुम्हाला कालची काय रील आपण पाहिलेली ना ती पण लक्षात राहत नाही माणसाच्या. म्हणजे माझ्या तर लक्षात राहणे, जनरली कोणाच्या लक्षात राहत नाही. आजकाल फक्त काय जे दिसतं आहे ते बघत राहायचं असा जमाना आहे सध्या. त्याच्यामुळं हे ठेवून काय उपयोग नाही त्या गोष्टी. जेव्हा एखाद्याला ज्या गोष्टीची खर्च गरज आहे ना तो त्या गोष्टीच्या मागे लागतो आणि ती गोष्ट त्याला भेटून जाते बरोबर जेव्हा भेटायची वेळेस. ठीक आहे. तर एकंदरीत आता फोन फॉर्मॅटचं काम आहे, त्याच्यामुळं आता मी त्याच्या मागे लागलेलं आहे. आज काही पण करून आपल्याला हे काम कंप्लीट करायचं आहे. तर बाकी काय पुढचं असेल तर मी तुम्हाला अपडेट देतो व्हिडिओमध्ये. भेटूया पुढं. आत्ता जेवण वगैरे झालं आहे आणि अजूनसुद्धा बाबा आपलं अजूनसुद्धा माझं फोन फॉर्मॅट करून झालं आहे आणि जे ॲप्स वगैरे आहेत माझे डाटा रिस्टोअर करायचं काम चालू आहे. आत्ता दुपारचे वाजले आहेत जवळपास 10:30-11 फॉर्मॅट करून झाला आहे, डेटा काढून झाला. आता डेटा परत इम्पॉर्टंट डेटा जो काढला आहे मी तो फोनमध्ये परत टाकतो आहे. बघत यायला किती वेळ लागतो. नाही बघायचं ना आपल्याला की कसं स्मूथ चालतं आहे. 120fps माझा फोन तरी घेईल का? तो काय फोन आहे का माझा की तो तेवढा लोड घेईल? नाही फोन असता तर मी हा कॅमेरा मस्त घेतला. मला झोपेला लागली दादा डायरेक्ट, खरं सांगतो. नाही रे, प्रत्येक गोष्टी काय चहा पितो. रेंजमध्ये मिळते तुम्हाला. सिंगल का डबल असेल ना? सिंगल सिंगल. बरं, या सगळ्या सिंगलच्या किमती सांगतो आहे मी तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर ही येते, ही आता ॲक्च्युली बंद झाली आहे. योनिक्सची येते ही ZR111 लाईट. हां, ही तुम्हाला येते 1200 रुपयाच्या आसपास. पण ही चांगली बरं का 1200 रुपयाच्या मानानं. येस, सिंगल रॅकेट 1200 रुपयाच्या आसपास. चल रे येऊ खाऊन घेऊ आपण दोघं. चल ए लेलू खाऊन घेऊ. चला खाऊन घेऊ. तू खाणार आहे का आता बाई? खाणार आहे का? हां ओय ओय खाणार आहे का? काय खाणार आहे सांगितलं. काय खाणार आहे तू? काय काय नाही बघतो खाणार रे आहे. सारखं शॉर्ट्स? हां यूट्यूब हां खेळायला जायचं खाली झोपून उठून तसलं काही नाहीच, नुसतं यूट्यूब बघायचं. काय लोणी आणि ब्रेड आहे का? अरे वा. इथं मजाक नाही रे, इथं मजाक नाही. चला काय चकली व्हाईट कलरची चटणी, तुझ्या काळ्या रंगाची चटणी.
पार्लेजी दे ना. हे पार्लेजी बिस्कुट. जो बोलतो तो बिस्कुट. काय खातो रेयू? काळं काळं बिस्किट. रेयू काय खातो रेयू? काळं काळं बिस्किट. क्रीम काय म्हणतो त्याला? काय म्हणतो त्याला? चकली. ती काली काली चटणी. हे काली काली मला चकली. इथंच टाकली नको घेऊन जाऊ कारण की मला इथं लागते परत मी कोण होतं बसू लेलूसाठी बिस्किट नाही. दाली. हो आलं बरं का रेकॉर्डिंग? काय करते? इकडे बघा. अरे तू दिसतोय त्याच्यात. अरे इकडे तर बघ ही व्हिडिओ. दे आम्हा चंपकला चिंटकला. काय फोन बघताय? संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि आता आपण करूया चहा. मस्त की चहा करू. हा लाईट ठीक आहे. आणि मला काय घ्यायचं आहे पहिले? आपलं हे कुठं गेलं? काय म्हणायला? काय म्हणतात? हां, चहाचं भांड. चहाचं भांड, चहा पावडर, ही साखर. चहा पावडर, ही साखर. चला चहा करूया आपण. काय आता आहे ना, चहा करतो मी आता. तर या ठिकाणी चहा झालेला आहे. अरे यार थांबे कोणतं चहा चालला लेन्सवर. ठीक आहे, चहा चालला लेन्सवर. ठीक आहे. तर अशा ठिकाणी आपला चहा झालेला आहे आणि आता आपण चहा पिणार आहे. म्हणजे मी चहा पितो. तर मित्रांनो, आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे जवळपास 8:45 वाजले. आणि आपला फोन क्लिनिंगचं जे सकाळी मी तुम्हाला बोललो होतो की थोडं बाकी होतं, ते सगळं झालेलं आहे. फक्त जो बॅकअप मी घेतला आहे तो फोनमध्ये घेतला आहे. पण जे काही व्हिडिओज मी शूट करून ठेवले होते ते मात्र लॅपटॉपमध्ये तसेच आहे. त्याचा बॅकअप आता मी उद्या नाही तर परवा घेईल. कारण आता नाही होणार शक्य, कारण आता 9 वाजता आपल्याला थोडंसं काम आहे. हे वेगळं काम आहे. त्यामुळं आता तर मी काही घेणार नाही, कारण आता ऑलमोस्ट 8:45 वाजले. आणि तडक्यासाठी 10-15 मिनटात थोडं तर काम हलकं होईल. पण ठीक आहे, आता कंटाळा आला आहे मला पण. आता जस्ट जेवण झालं माझं, मस्त की जेवण केलं मी. आणि आता फोन चार्जिंगला लावला आहे, तो पण इथं शूट करतो. आणि मग असं वाटतं आहे मला हा ब्लॉग मी आज इथं एंड करतो. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.